धुळ्यातील गुरुद्वारा परिसरात शीख धर्मीयांच्या 2 गटात तुफान राडा झाला। या घटनेत गोळीबार आणि दगडफेक देखील करण्यात आली होती। याच प्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मुख्य आरोपी रणबीर सिंग खालसा याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। गुरुद्वाराचे प्रमुख असलेल्या बाबा धीरज सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या गादीवर कोण बसणार यावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता। बाबा धीरज सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून बाबा रणबीर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली होती। बाबा रणबीर सिंग यांच्या नियुक्तीला स्थानिक शीख धर्मीय बांधवांकडून विरोध करण्यात आला होता। पूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये सध्या आहे। ज्या आत्ताची घटना झाली आहे त्याप्रमाणे जी फिर्याद दाखल करण्यासाठी तक्रार पोलीस स्टेशनला येत आहेत त्याप्रमाणे तक्रार दाखल केली जाईल आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल। त्याचबरोबर असंही निदर्शनास आलेलं आहे की या घटनेच्या अनुषंगाने काही लोक चुकीचे व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये अफवा पसरवण्याचं काम केलं जात आहे। तर माझी सगळ्यांना विनंती आहे, कोणत्याही पद्धतीच्या अफवा पसरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।